नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय। कामगार आयुक्तालयाची भरती आलेली आहे, त्यामध्ये निरीक्षक पदाच्या भरघोस जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या निरीक्षक पदासाठी सॅलरी S13 ची सॅलरी म्हणजे सरळ सेवेमधून भरलं जाणारं जे काय पद असते त्या पदाला सगळ्यात टॉपची सॅलरी S13 ची आपल्याला पाहायला मिळते। तर मग निरीक्षक पदावरती तुम्ही रुजू झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळणार आहे, कोणत्या शहरामध्ये तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी पगार किती मिळणार आहे, इतर ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर पगार किती मिळणार आहे, याचं वर्गीकरण आणि सखोल विश्लेषण या ठिकाणी मी तुम्हाला करणार आहे। अगदी थोडक्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही, या चॅनल फॉलो करायला देखील विसरायचं नाही आणि आपल्या विद्यार्थी मित्राला हे पाठवायला विसरायचं नाही। तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो इन्स्पायर किंवा मोटिवेशन म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी बनवत आहे, ज्याचं कारण की एवढा पगार जर आपल्याला मिळत असेल तर त्या उत्साहानं, त्या ऊर्जेनं आणि त्या आशेनं, अपेक्षेनं तुम्ही अभ्यास देखील त्या जोरानं करता। विद्यार्थी मित्रांनो, चला आपण या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी स्टार्ट करत आहोत। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्त भरतीबाबत दोन बॅच आपण दिलेले आहेत। एक फाउंडेशन बॅच आहे आणि एक दुसरी बॅच आहे ते ऍक्ट वरती आहे। बघा, जे काही कलम आहेत ती 80 बारकल आहेत, त्याची बॅच 599 रुपयाला आहे। या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी या नंबरवरती तुम्ही कॉल करायचं। त्यानंतर फाउंडेशन बॅच जी आहे ते विद्यार्थी मित्रांनो बघा एकूण 999 रुपयाला आहे। सर्व सिलेबस या ठिकाणी तुम्हाला शिकवला जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी देखील नंबर एकच आहे, तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅच पाहायला मिळतील। चला आपण सॅलरी किती मिळते ते या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, निरीक्षक पदाच्या एकूण 62 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं S13 ची सॅलरी 35,400 ते 1,12,400 रुपयाची आणि या ठिकाणी महत्वाचं काय बघा, अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे जे देय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मध्ये मिळणार आहेत। बघा, आता त्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं मूळ वेतन या ठिकाणी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे जे काही मूळ वेतन आहे ते मूळ वेतन S13 प्रमाणे 35,400 ते 35,400 ते 1,12,400 रुपयाचं मूळ वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं जी सॅलरी स्लिप असते त्यामध्ये एक आपल्याला मिळणारी मिळकत असते आणि कपात होणारी म्हणजे येणाऱ्या मिळकतीमधून जी काही कपात होते अशी दोन गटामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला मिळणारी जी काही मिळकत आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मिळकत जे आहे त्यामध्ये मूळ वेतन जे असतं ते मूळ वेतन आपल्याला नियमाप्रमाणे या ठिकाणी मिळत असतं। त्यामध्ये जे काही ऍड होतात त्या गोष्टी बघा, महागाई भत्ता, आता दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली असते, तर मग त्या महागाईच्या यामध्ये आपल्याला व्यवस्थित प्रमाणे जगता आलं पाहिजेत, आपल्या त्या गरजा भागल्या पाहिजेत, त्यामुळे महागाई भत्ता या ठिकाणी भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळत असतो। त्यानंतर घर भाडे बघा, आता आपल्याला कसं आहे माहिती का, असं ठराविक ठिकाणी तुम्हाला असं दिलं नाही, तुमच्या गावाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळते का नाही, तर ज्या ठिकाणी या विभागाची कार्यालय असतात त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जॉब करावा लागतो, तर त्यामुळे तुम्हाला घर भाडे भत्ता या ठिकाणी मिळत असतो। त्यानंतर वाहतूक भत्ता, त्या ठिकाणी एकाच जागेवर बसून तुम्हाला काम करायचं का, तर नाही, तर विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असतं आणि ते काम पूर्ण करायचं असतं, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी वाहतूक भत्ता देखील या ठिकाणी मिळत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये तुम्हाला सांगायचं जर झालं तर मूळ वेतन आपल्याला 35,400 रुपये आहे आणि महागाई भत्ता तो आहे तो 60% आहे। सगळ्या कर्मचाऱ्यांना या प्रमाणातच या ठिकाणी महागाई भत्ता मिळत असतो। घर भाडे बघा, घर भाडे त्या ठिकाणी तुम्हाला पगार मिळत असताना 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, X, Y आणि Z। तर X साठी बघा एकदम मुंबई, नागपूर आणि पुणे ही शहर येतात, तर त्या ठिकाणी घर भाडे भत्ता 30% भेटतो आणि इतर ठिकाणी जी शहर येतात तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यामध्ये म्हणायला काय हरकत नाही, संभाजीनगर, कोल्हापूर, मग सर्व जिल्हे त्या ठिकाणी येतात, तर त्या ठिकाणी घर भाडे भत्ता 20% मिळतो आणि ग्रामीण भागात 10% मिळत असतो। आता वाहतूक भत्ता जो आहे तो वाहतूक भत्ता X सिटी मध्ये येतो बघा, X वर्गीकरणामध्ये XYZ जी आहे त्या XYZ प्रमाणे X सिटी मध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर येतं, तर त्या ठिकाणी वाहतूक भत्ता तुम्हाला 2700 रुपये मिळतो आणि Y मध्ये जे येतं तर त्यामध्ये जी जिल्हे आहेत ते 1350 रुपये तुम्हाला वाहतूक भत्ता या ठिकाणी मिळत असतो। म्हणजे मूळ वेतन जे आहे त्या वेतनामध्ये या गोष्टी ऍड होत असतात, मी तुम्हाला ते सर्व ऍड करून पुढे दाखवतो। पण आता ही जी काही टोटल होते येणारी मिळकत यामधून जे काही कपात होतं तर बघा, राष्ट्रीय पेन्शन जी आहे ती 10% या ठिकाणी तुमच्या मूळ पगारातून कट होत असते, व्यावसायिक कर या ठिकाणी त्यामधून कट होत असतो आणि विमा ही सुद्धा विमा जो काय आहे तो त्यामधून कट केला जातो। आता यामध्ये राष्ट्रीय पेन्शन मध्ये सुद्धा दोन या ठिकाणी प्रकार आहेत, एक राष्ट्रीय पेन्शन मध्ये तुमची कर्मचाऱ्याची जी मिळणारा पगार आहे त्यातनं 10% होते आणि
गव्हर्नमेंट त्या ठिकाणी 14% या ठिकाणी त्यामध्ये ऍड करत असतं. बघा आता यामध्ये मिळकत जी आहे, मिळकत सगळ्यात महत्वाचं तुमचा पगार जो 35,400 रुपये आहे तो या ठिकाणी, आणि वर्गीकरण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक्स आणि वाय. आता एक झेड काय घेतलं नाही, सगळ्यात महत्वाचं सांगतो, झेड जो आहे तो प्रकारे एकदम ग्रामीण भागात तालुका लेवलच्या ठिकाणचा जो काही कर्मचारी असतो त्यांना तो मिळत असतो, परंतु हे पद आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतं बघा, आणि त्यामुळे त्या प्रमाणात तुम्हाला ही सॅलरी मिळणार आहे. आता झेडची एकूण टोटल तुम्हाला नंतर शेवटी सांगतोच की ग्रामीण भागात जरी तुमची पोस्ट असली, तालुका लेवलला जरी तुम्हाला दिलं तरी किती मिळू शकतं ते देखील सांगणार आहे. परंतु आपण एक्स आणि वाय या ठिकाणचा जो काही तुमची नियुक्ती होईल त्या ठिकाणी मिळणारा पगार आहे तो या ठिकाणी कन्सिडर आपण मी तुम्हाला करून सांगतो. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या, एक्स वाय आणि झेड यामध्ये कोणती शहरे येतात हे तुम्ही एकदा लक्षात ठेवा. एक्स मध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर येतं. वाय मध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर सर्व जिल्ह्याची ठिकाणं त्या गटामध्ये येतात, आणि त्यानंतर वाय मध्ये ग्रामीण भाग येतो स्पष्टपणे. ओके, डोबळ मरानं असं वर्गीकरण या ठिकाणी आहे. आता यामध्ये महागाई जी आहे, महागाई जो भत्ता जो आहे तो तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे किती येतो महागाई भत्ता 60%. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे महागाई भत्ता 60%, तर 21,240 रुपये, 21,240 रुपये हा महागाई भत्ता या ठिकाणी यामध्ये आपल्याला मिळणार आहे, एकूण पगार आणि महागाई भत्ता. त्यानंतर घरभाडे येतं बघा, ते 10,620, 10,620. सॉरी, वाय एक्स साठी जो काही महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता, हा महागाई भत्ता बरोबर आहे 21,240. त्यानंतर घरभाडे जे आहे ते घरभाडे कमी आहे, कारण घरभाडे काहींना आता सांगितल्याप्रमाणे एक्स साठी 30%, वाय साठी 20% होतं, तर घरभाडे जे आहे ते तुम्हाला येणार आहे 7,080 बघा. त्यानंतर डीपीएस शासकीय जो आहे तो या ठिकाणी गव्हर्नमेंट जमा करतं, आणि अंशदान कर्मचारी अंशदान जे आहे ते या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या पगारातून या ठिकाणी ते आपल्याला मिळत असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये येतं 7,930 हे एक्स साठी येतं, आणि वाय साठी जो आहे तो 7,930 येतं बघा, कारण टक्केवारी त्यासाठी सेम एकच आहे. आता जी मिळकत आहे ती मिळकत या ठिकाणी आपण जर टोटल केली तर टोटल होते 77,890, आणि इकडे येते 74,000. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो आपला मूळ पगार आहे आणि त्यामध्ये या गोष्टी त्या ठिकाणी ऍड होत असतात, आणि मूळ जो आपला पगार आहे तो एवढा तुम्हाला मिळत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, मूळ पगार जर आपल्याला एवढा मिळत असेल तर यातून कपात होत असते. कपात होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण या ठिकाणी लगेच बघणार होतो. आता जी काही कपात आहे ती शासकीय जो काही विमा अनुदान पेन्शन वगैरे आहे तर त्यामध्ये 14% आणि कर्मचारी अनुदान 10% या ठिकाणी ते ऍड होत असतं, म्हणजे कपात होत असते एकूण मिळणाऱ्या पगारामध्ये. तर त्यामध्ये बघा, एक्स जी सिटी आहे, एक्स मध्ये ज्या मोडणाऱ्या सिटी आहेत त्यामध्ये जवळजवळ 10% जर केलं एकूण मूळ जो पगार आहे त्याच्या ह्यात येतं बघा, ते जो मूळ पगार आहे त्याच्या 10%, तर 10% आणि 14% हे जर बघितलं तर 10% 5,664 रुपये येतात, आणि सॉरी 5,664 10%, आणि जे शासकीय अनुदान जो 14% येतं ते 14% येतं 7,930, आणि 10% जे येतं ते 10% 5,664. बघा आता ही आपण कपात पाहतोय, ही एक सिटी जी झाली बरं का. आता वाय सिटी जी बघूया 5,000, बघा सेम हेच येतं बघा, काय बदल त्याच्यामध्ये होत नाही, सेम हेच येतं 7,930 आणि 5,664 जे काही कपात होते शासकीय अंशदान आणि कर्मचारी अंशदान. आता त्यानंतर विमा जो आहे तो विमा 360 रुपये आपल्याला या ठिकाणी आपल्याला कपात झालेला पाहायला मिळतो, सगळ्यांचा सेम असतो 360 रुपये, काय बदल यामध्ये होत नाही. त्यानंतर व्यावसायिक कर जो आहे तो व्यावसायिक कर आपल्याला या ठिकाणी 200 रुपये, सगळ्यांचा 200 रुपयाने. आणि त्यानंतर मुद्रांक महसूल असतो, म्हणजे स्टाम्प पेपर जो आहे त्याचा महसूल या ठिकाणी 1 रुपया सगळ्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी
घेतला जातो दर महिन्याला 1 रुपया. काय दर महिन्याला 1 रुपया. तर बघा अशा पद्धतीने जी कपात होते ती कपात एक्स सिटी मध्ये जी काही कर्मचारी काम करतात त्यांची जी कपात आहे ती 14,155 आणि वाय सिटी सुद्धा यामध्ये सेमच 14,155. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जी ही होणारी कपात आहे ती कपात एकूण जो पगार मिळतो त्यातून ही कपात आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता आपण या ठिकाणी एकूण मिळणारा पगार जो आहे तो आपण पहिल्यांदा काढला एक्स आणि वाय सिटीचा. त्यानंतर कपात जी आहे ती कपात देखील आपण 14,155 रुपये ती सुद्धा काढलेली आहे. आणि यातून आपल्याला जी मिळणारी जी रक्कम आहे यामधून ती मिळणारी रक्कम या ठिकाणी आपण बघूया. आता ही आपण घेऊया एक्स आणि ही घेऊया इतर वाय आणि इथं झेड ग्रामीण. आता यामधून आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी इन हँड कॅश सॅलरी 63,735 रुपये. 63,735 रुपये कुठे इथे 63,735 रुपये एक्स सिटी मध्ये. त्यानंतर बघा वाय सिटी मध्ये किती मिळते बघूया आपण. वाय सिटी मध्ये इथे झालं 63,735 आणि इतर सिटी मध्ये 60,195 रुपये. किती 60,195 रुपये. इतर शहरामध्ये 60,195 रुपये इन हँड कॅश सॅलरी आहे बरं का, हे लक्षात घ्या. आणि ग्रामीण भागामध्ये समजा तालुका लेवलला जर तुम्ही या ठिकाणी तुमची नियुक्ती झाली तर 55,305 रुपये या ठिकाणी तुम्हाला सर्व टोटल या ठिकाणी पगार मिळणार आहे. ही आहे इन हँड जी काही सॅलरी तुमच्या दर महिन्याला तुमच्या हातामध्ये येणारा तुमच्या अकाउंटला येणारी जी सॅलरी आहे ती एवढी आहे. आता एक सिटीमध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर या सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल निरीक्षक पदासाठी त्यांना 63,735 रुपये पेमेंट मिळेल. आणि लक्षात ठेवा हे 3 सिट्या सोडून मुंबई, पुणे, नागपूर सोडून इतर शहरामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा ते नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याला 60,195 रुपये पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे. आणि ग्रामीण भागात जर असेल तालुका लेवल जर असेल तर 55,305 रुपये या ठिकाणी तुमची वेतन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इन हँड कॅश सॅलरी कशा पद्धतीने किती मिळते हे तुम्हाला समजलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब देखील करायला विसरायचं नाही. आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवा की तू जर निरीक्षक पदासाठी फॉर्म भरला, अभ्यास जर केला तर तुला ज्यावेळेस नियुक्ती होईल त्यावेळेस तुम्हाला एवढा पगार मिळणार आहे. बघा अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन असतं. जी काही सॅलरी स्लिप असते त्या सॅलरी स्लिपवरती आपण या ठिकाणी 2 घटक या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला जी मिळणारी मिळकत आहे आणि त्या मिळलेल्या मिळकतीमधून होणारी कपात आहे त्या कपातीमधून या गोष्टी कपात होतात आणि त्यानंतर आपल्याला कॅश इन हँड कॅश सॅलरी या ठिकाणी मिळत असते. आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं ही जरी कपात होत असेल तरी विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही रिटायर होतात त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ही राष्ट्रीय पेन्शन आहे ती पेन्शन तर मिळतेच, परंतु तुमचा फंड जमा झालेला असतो तो फंड देखील त्या ठिकाणी गडगंच्या स्वरूपामध्ये मिळत असतो. आणि हा जो मिळणारा फंड आहे तो फंड या ठिकाणी तुमच्या हक्काचा असतो. आणि म्हणूनच सगळ्यात जास्त आपल्याला म्हणतात ना की बाबा सरकारी नोकरी पाहिजे त्याची कारण ही असतात. रिटायर होतो त्यावेळेस या ठिकाणी भरपूर फंड जमा झालेला असतो तो देखील मिळत असतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला मिळालेली जी नोकरी आहे ती जर तुम्ही प्रामाणिकपणे केली तर ते आपले घरचं टोपलं असतं. कधी जा आणि कधी भाकरी घेऊन खा, जसं आपल्याला आईवडिलांनी लहानपणापासून वाढवलेलं असतं तसं आपण जेव्हा आपण शाळेतनं येतो खायला बसतो, खेळायला जातो, खेळून आल्यानंतर आपण खायला जातो, त्या टोपल्यामध्ये आपल्याला काही ना काही त्यामध्ये असतंच आपल्या पोटासाठी ठेवलेलं असतं. तसं ज्यावेळेस आपण सरकारी नोकरी मिळवत असतो त्यावेळेस ते आपलं एक टोपलं तयार होतं आणि आपली कुटुंबाची भाकरी त्यामुळं महिन्याच्या महिन्याला त्यामध्ये येऊन पडत असते. आणि जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण त्यातनं ते काढत असतो. तर अशा पद्धतीने म्हणून सरकारी नोकरीला डिमांड जे आहे ते फक्त याच गोष्टीसाठी आहे. बाकी तुम्हाला कुठेही तुम्ही काम करून तुमचा जॉब करू शकता आणि पैसे कमवू शकता. तसं ही जे परमनंट आपल्याला या ठिकाणी मिळतं ते महिन्याच्या महिन्याला दर महिन्याला या ठिकाणी त्यामध्ये पगार मिळतो. आणि म्हणून
सरकारी नोकरीकडे असणारा ओढा जो आहे तो याच कारणासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी जी काही निरीक्षक पदाकरता मिळालेली सॅलरी कशी आहे, पगार किती मिळतो, ते अशा पद्धतीने तो मिळत असतो. तुम्हाला आय होप अशी मी आशा करतो की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. चला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.